बनवायची कशी, की शरीराला काय हानिकारक आहे का नाही, या सगळ्या समजून घ्यायला आले आहेत. तर आपण सरळ गप्प बसा आणि सगळ्या भाज्याची माहिती त्यांना द्या. आपण रोजही सांगतो घ्या काय त्यास आपल्याला महत्व नाही, पण त्यांना महत्व आहे आणि आपल्याला ते टिकून ठेवायचं आहे. तालुक्यातील किकवी बोरवाडे येथे क्रांतिज्योती आदिवासी महिला सामाजिक संस्था व अंतदीप एज्युकेशन फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने रानभाजी महोत्सव उत्साहात पार पडला. विषमुक्त, रसायनमुक्त आणि नैसर्गिक रानभाजीचे संवर्धन, आदिवासी समाजातील ठाकर कातकरी बांधवांच्या पारंपरिक ज्ञानाचा सन्मान तसेच स्थानिकांमध्ये रानभाज्याविषयी जनजागृती करणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात ठाकरे भाषेमधील पाहुण्यांचे स्वागत करून व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन करून करण्यात आली. यावेळी डॉक्टर सुजाता खाडेकर यांनी उपक्रमाची माहिती दिली, तर कृषी सहाय्यक अधिकारी सरडे यांनी कृषीविषयक मार्गदर्शन केले. या प्रदर्शनात 20 आदिवासी वाड्यातील महिलांनी पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्यापासून तयार केलेले पौष्टिक, पारंपरिक आणि आकर्षक पदार्थ सादर केले. चव, पौष्टिकता, पारंपरिकता, सजावट आणि सादरीकरणाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या ठाकरी बोलीभाषेत रानभाज्याचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. रानभाज्यामध्ये असलेल्या नैसर्गिक वनौषधी गुणधर्मामुळे पावसाळ्यातील अनेक लहान मोठ्या आजारावर त्या उपयुक्त ठरतात. त्यामुळे पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन, नैसर्गिक आरोग्य संवर्धन आणि हे मौल्यवान ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचावे हा या उपक्रमातील प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमाला महेंद्र रोकडे, पल्लवी पालव, अमिता जाधव, सुप्रिया जान, शरद बाराते, सुमती पणीकर, ललिता धनवरे, अमोल पाटील, फोटो इंडिया मुंबई, इंदू केवारी, प्रमिला पादीर, कल्पना भगत, जिजा दरवडा यांच्यासह क्रांतिज्योती आदिवासी महिला सामाजिक संस्था आणि अंतदीप एज्युकेशन फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. समारोपावेळी आयोजकांनी सहभागी महिलांचे आभार मानत आरोग्य, पोषण आणि पारंपरिक खाद्यसंस्कृती जपणारे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने आयोजित करण्याची संकल्पना व्यक्त केली. इकडे काय Thank you.
याच्या याच्या मागं आता न एवढं आलं असं म्हणजे आता उतार खाल देतात मागं पक्का हाल काही घाट करून का असू काय दूध पाणी असायचं पण शाकू भेटायची जोरी भेटायची 1 किलो आणायचा 2 किलो आणायचा आणि मग ते भरडायचं जात्यात आणि तेव्हा घाटा करायचा दुधात किंवा ताकात घाटा करायचा आणि तसा खायचा पोरांना द्यायचा आमच्या आईबापांनी मागं त्या हाल काढले ना तर आता आमच्या राज्यात नाही ते हाल आणि आता पोट भरून काटू मागं तर तवा नव्हतं ना तवा मग त्या खाल नव्हता भेटा आता चांगला भेटात खायला आता पोरा बाळा करती झाली ना आता चांगला खायला भेटात मोठीची भाजी आणायची ती कापायची सुकवायची आणि नंतर परत भिजत टाकायची गरम पाण्यात तेल कांद्यावर फोडणी द्यायची भाताची खायची किंवा भाकरीची खायची कुर्तीची भाजी पण तशीच आणायची शिजवायची निपळायची ती पण फोडणी द्यायची तेल कांद्यावर आणि मग तशी भाताची भाकरीची खायची आता सुना बाळा झाल्यामुळे डाळ पाणी आणल्या ना आता चांगलं खायला भेटात याची मागं मिठाची खाला तर मिरचीची खाला आणि मागं काय पोरांचं पक्का हाल आमच्या आई बापाच्या राज्यात हो पक्का हाल आम्हाला ना कुठे किती आपराय द्यायची अशी साडी सोडायची ती अंगाव द्यायची तसा दिवस काढलं पण 11 जण बहीण भावंडा एक अर्धा नाही 11 जण तेवढी लोक भाजीपाल्यासाठी आम्ही रानातून भाजी आणली ना आणि मग तेवढी लोक आली तर आम्हाला उत्तम वाटलं चांगलं वाटलं मजा आली अजून उत्सव आला एवढा आमच्या राज्यात कवाच्या मागच्या राज्यात आम्हाला वही झाली आता आमची आम्हाला सोंडाई झाली काय भेटला नाही पण आता भेटला आमची सून पण त्याच्या थोडी कार्यकर्ते आहे मग ती बोलायला लागले चल काहीतरी मजा पाणी बघू दे आले जन्मात तेच केला शेतीचा कसा कमराचा कसा आणि शेतीचा कसा कमराला किती आवडा मोठा पुडगा असला ना कधी तो काही काम असा नाही आणि शेतीचा आवडाच कसा असला ना आवडीचं दाणं शिजवून ये बाई आणि आवडत घेऊन ये दुसरं टायमाला कामाची असा मागचा काळ होता आमच्या आईबापांनी तसंच दिवस काढले तर आता एवढी मजा बघून ना आम्हाला वाटत का उत्साहच भरलाय का काय झाला का काही लग्न कार्य आहे ना तर अशी कवा मंडळी बघायला भेटली नाही आणि जे काय भेटली नाही असं गव्हाची भाजी सुकवली आणि ती रात्री सकाळी शिजत घातली तेल कांद्यावर मसाला टाकून शिजत टाकली तेच तर आणली ती भाकरी भाजल्या त्या भाकरी आणल्या रोटीची आणली ती वल्ली आणली ती नाही सुकवली देखण्यासाठी आणली एकच काळजी कापायची आणि पाण्यात उकळा येऊन द्यायचा ती टाकायची मग सुकवायची नंतर भरून ठेवायची पोटात दुखतंय मग ती भाजी शिजवायची ती खायची मसाला खायला एवढी खायची बाथरूमला जाऊ दे तरी त्या भाजीने फरक पडतो लोतीच्या भाजीने मुंबईमधल्या स्टेट या वॉर्डमध्ये साक्षरतेच्या कामापासून सुरुवात केली. साक्षरतेचं काम करता प्रत्येक वेगवेगळे प्रश्न पण या संघटनेने हाताळले आणि ज्याचा प्रश्न त्याचं नेतृत्व आणि लोकांचे प्रश्न सोडवणार कोण
लोकांशिवाय आणखी कोण अशा पद्धतीने, कारण बाहेरून कोण येऊन आपले प्रश्न सोडवणार नाही. आणि म्हणून मग आम्ही साक्षरतेचं काम एकीकडे चालू ठेवत असताना रस्त्यांमधले जे विविध प्रकारचे प्रश्न जसे रेशनचा असतात, मुलांना होणाऱ्या हिंसेच्या संदर्भातले असतील, अशा विविध प्रश्न आहेत. लाईट्स आहे, शौचालय आहे, घरांचे प्रश्न आहेत, अशा विविध प्रश्नांवर पण काम करायला पाहिजे. त्यामुळे एकीकडे लिहिण्या वाचण्याची साक्षरता आणि दुसरीकडे लोकांचे ज्या विविध प्रकारचे योजना आहेत, कायदे आहेत, त्यांची साक्षरता देण्याचं काम त्याच्यामध्ये केलं. कालांतराने हे पण लक्षात आलं की आपण प्रशिक्षण तर देतो, माहिती तीच देतो, पण त्याच्या पुढेही आपल्याला जरा हे पण बघायला पाहिजे की वस्त्यांमधले असे जे पुढाकार घेऊन काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी पण आपल्याला काम करायला पाहिजे. आणि मग त्याच्यामधून एक फेलोशिप कार्यक्रम आम्ही तयार केला, ज्या फेलोशिप कार्यक्रमाला ग्रासरूट लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम GLDP असं त्या कार्यक्रमाचं नाव आहे. जो कार्यक्रम आत्तापासून म्हणजे साधारणतः एक 15 वर्ष झाली जी महाराष्ट्रामध्ये आणि राजस्थानमध्ये ह्या 2 राज्यांमध्ये करतो. हा कार्यक्रम हे तर असा आहे की जे वंचित समूह आहे, दलित आहे, आदिवासी आहे, भटके आहे, त्याच्यानंतर अल्पसंख्याक आहे, त्यानंतर OBC समूह आहे, अशा समूहांबरोबर अशा समूहामधल्या नेतृत्वाला हे त्यांना 1 वर्षाची फेलोशिप होते. आणि त्या फेलोशिपमध्ये आपण त्यांचे स्वतःला ओळखणे, त्याच्यानंतर जे बाकीचे आपले संविधानिक जे आपले हक्क आहेत, अधिकार आहेत, अशा पद्धतीचे विविध प्रकारचे त्याचे ट्रेनिंग मॉड्यूल आहे. ते मॉड्यूल आम्ही घेतो आणि उरलेल्या 6 महिन्यामध्ये ट्रेनिंग मॉड्यूल ट्रेनिंगचे कार्यक्रम होतात. आणि 6 महिन्याच्या नंतर त्यांनी गावामधले प्रश्न हाताळावे अशी अपेक्षा आहे ग्रामपंचायतीच्या ह्याच्यामध्ये. हा एक भाग आहे. हे काम करत असताना ज्याचा प्रश्न त्याचं नेतृत्व या धर्तीवर एक पुढचं पाऊल म्हणजे जे आत्ता आपण इकडे पाहिलं, ते पुढचं पाऊल म्हणजे ज्याचे प्रश्न त्याचं नेतृत्व, तसंच त्या समूहाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्यांनी ओळखलं आणि तेच त्या ज्ञानाचे धारक पण आहे. हो ना, ज्ञान निर्माते पण आहेत आणि ज्ञान धारक पण आहेत. आपल्याकडे बऱ्याच वेळा असं आहे की ज्ञान निर्माते करणारे समाजाच्या उतरंगीमध्ये उच्चवर्गीय लोकांकडे ज्ञान असतं असं आपल्याकडे. पण तळातल्या समूहाकडे पण ज्ञान असतं. तळातला समूह पण जो आहे तो त्यांच्या पद्धतीने विचार करत असतो आणि त्यांच्याकडे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या काय म्हणूया त्याला लिव्ड एक्सपिरियन्समध्ये, म्हणजे त्यांच्या जगण्याच्या ह्याच्यामधून ते पुढं येत असतात. तर पुढचा टप्पा आमचा असा आहे की तळामध्ये ज्ञान आहे, तळामधल्या लोकांकडे अक्कल आहे. म्हणजे आता आदिवासी भाषेत सांगितलं तर आमच्याकडे पण अक्कल आहे आणि ती अक्कल तुमच्यासारखी नसेल, पण आमच्या ज्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आहे ती अक्कल आहे. त्या अक्कलीचे निर्माते पण आम्हीच आहोत आणि त्याचे धारक पण आम्हीच आहोत. तर अशा पद्धतीने ही एक संकल्पना घेऊन अतदीप अकॅडमीची फाउंडेशनची एक निर्मिती त्याच्यामध्ये झाली आणि ज्याचा प्रश्न त्याचं नेतृत्व आणि ज्याचं ज्ञान तेच निर्माते आणि तेच धारक असं तळातल्या लोकांच्या ज्ञानाच्या संदर्भात. आणि रानभाजी महोत्सव जो आता आपण पाहिला हा त्याचंच हे होतं. बऱ्याच वेळा म्हणजे आता आम्ही बाहेरचे लोक आम्हाला अशा रानभाज्यांबद्दल काय माहिती नाही, तर इथं आमची अक्कल शून्य आहे. पण अक्कल कोणाकडे आहे? तर या सगळ्या आदिवासी समाज. तर हे आपल्याला अधोरेखित करावं लागेल, याला आपल्याला आवाज द्यावा लागेल, हा आवाज लोकांच्या समोर आणावा लागेल आणि ते रेकग्नाईज करण्याचं काम अतदीपच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्यामध्ये करतो. आणि कोरोचा असा एक व्यापक त्याच्यामध्ये उद्देश आहे. जसं आता तो हा पहिला एक संवाद झाला की ह्याच महिला येऊन त्यांनी हा संवाद त्याच्यामध्ये केला. तर अशा अतदीप संवाद आम्ही ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये करायचा विचार करतो. ओके.